एव्हरीवन आणि नमस्कार मंडळी. आज आहे भोपळ्याबद्दल बोलायचं. तर भोपळ्यामध्ये कोणते कोणते पोषक मूल्य आहेत, किती प्रमाणामध्ये आहेत, कसा खायचा, किती खायचा, कुणी खायचा, याच्या व्यतिरिक्त याची माहिती जी मी काही कलेक्ट केलेली आहे ती आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर भोपळा हा कुकुरबिटेसी फॅमिलीमधून आलेला आहे. तर सायंटिफिक फॅमिली असते प्रत्येक पदार्थाची, फुलांची, फळांची. तर ह्याचे ना आपण याला हिंदीमध्ये कद्दू म्हणतो, इंग्लिशमध्ये याला पंपकिन म्हणतात. तर याची पानं, फुलं, देठं, बिया आणि हे फळ हे सगळं खाण्यासाठी पौष्टिक आहे. दरवर्षी अमेरिकेमध्ये 1.5 अब्ज पौंड एवढं अमेरिकेमध्ये याचं उत्पादन केलं जातं आणि त्यातलं 80% जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये करण्यात येतं. आणि अमेरिकेमध्ये याच्या जवळपास 45 जाती आहेत आणि याचा लाल, पिवळा, नारंगी तसेच हिरवा ह्या कलरमध्ये हा उपलब्ध आहे. भारतामध्ये याचा पिवळा आणि हिरवा रंग उपलब्ध आहे. दुधी भोपळा सुद्धा याचा भोपळ्याचाच एक प्रकार आहे. सुमारे 9000 वर्षांपूर्वी भोपळ्याची उत्पत्ती अमेरिकेमध्ये झाली. भोपळ्यामध्ये ना जवळपास 92% एवढं पाणी असतं आणि याच्यामध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, ज्याचा की आपल्याला खूप असा फायदा होतो. जर तुम्ही शिजवलेलं 1 कप म्हणजे जवळपास 250 ग्राम एवढा जर भोपळा, त्याची प्युरी तर रोज जवळपास शिजवलेला 250 ग्राम भोपळा जर तुम्ही रोज खात असाल तर तुमची दिवसभराची विटॅमिन ए ची कमी पूर्ण होऊन जाते. तर याच्यामध्ये विटॅमिन ए चं प्रमाण जास्त आहे. भोपळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचा सुधारण्यास मदत करतं. तसंच याच्यामध्ये असलेलं मॅग्नेशियम फायबरमुळे हाडे मजबूत होतात आणि आपलं ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. याच्यातील फायबरमुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसंच आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. गर्भवती महिलांसाठी याच्या बिया खूप पौष्टिक आहेत. याच्यामुळे गर्भाची वाढ सुद्धा चांगली होते, पाचन सुद्धा सुधारते. तसंच याच्या बियांमध्ये प्रोटीन्स आहे, हेल्दी फॅट्स सुद्धा आहेत आणि याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स सुद्धा आहेत. त्याच्यामुळे याच्या बिया सुद्धा खूप हेल्दी असतात. आणि जशी आपण हरभऱ्याच्या पालांची किंवा मेथीची भाजी करतो त्याचप्रमाणे याच्या कवळ्या पानांची, फुलांची सुद्धा भाजी करता येते. भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा याचे सेवन करणे फायदेशीर आहे. हे आपल्या बॉडीला हायड्रेट सुद्धा ठेवते, त्याच्यामुळे स्किन आणि केस सुद्धा चांगले. तर 1 कप म्हणजे 245 ग्राम शिजवलेल्या भोपळ्यामध्ये कॅलरीज 49 असतात, प्रोटीन 2 ग्राम असतात, कार्ब 12 ग्राम असतात आणि फॅट 0.2 ग्राम, व्हिटॅमिन सी 19%, पोटॅशियम 16% आणि आयरन 8%. फायबर समृद्ध आहे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं, केसांचा पोत सुधारतो, आपल्या शरीरावरील सुरकुत्या कमी होतात, म्हणजेच अँटी एजिंगचं सुद्धा हे काम करतं. अति प्रमाणात खाल्ल्यानंतर पोटामध्ये गॅस पकडून पोटदुखीचा सुद्धा त्रास होतो. त्यामुळे कोणताही पदार्थ झाला तर तो एक ठराविक प्रमाणामध्येच खावा. भोपळ्यासोबत दही, लिंबू आणि चिंच यांचं सेवन करू नये. पोटामध्ये लवकर गॅस पकडण्याची शक्यता असते. तसंच आता महत्त्वाचं म्हणजे याच्यापासून आपण काय काय बनवू शकतो. महाराष्ट्रामध्ये याची स्पेशल बनतं ते म्हणजे भोपळ्याचे घारगे, म्हणजेच भोपळ्याचे वडे. याचा सूप बनवू शकतो आपण, सुकी भाजी बनवू शकतो, वडे बनवू शकतो, तसंच आपण ह्याचे थेपले बनवू शकतो, तिखट पराठे बनवू शकतो. याच्यानंतर आपण ह्याची स्मूथी बनवू शकतो. सांबारमध्ये सुद्धा आपण याचा उपयोग करतो. या व्यतिरिक्त याचा केक, ब्रेडमध्ये, मफिन्समध्ये सुद्धा उपयोग केला जातो. या व्यतिरिक्त याचा हलवा आपण बनवू शकतो, याच्या खीर सुद्धा बनवू शकतो आपण. तर असे असंख्य प्रकार आपण भोपळ्याचे करू शकतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, प्लस बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा आवडली असेल. तर भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉग, शॉर्ट्स किंवा लाईव्ह मध्ये. बाय, हॅव अ गुड डे.